नमस्कार. मी डॉक्टर रचना कौस्तुभ नाटेकर, व्यवसायाने डेंटिस्ट अँड मदर ऑफ टू. सॉर्टेड संस्कारच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंत आपण आई वडिलांनी स्वतःमध्ये मानसिक काय बदल घडवायला पाहिजेत किंवा सवयींमध्ये काय बदल घडवायला पाहिजेत याबद्दल बोललो. तुम्ही ते एपिसोड मिस केले असतील तर आमच्या चॅनलच्या लिंकवर जाऊन नक्की बघा. आता आपण बाळांमध्ये सवयी घडवताना या विषयाकडे वळूया. इन्फ्लुएन्सर्स आणि हॅशटॅगच्या आजच्या जगातही बाळाचे पहिले इन्फ्लुएन्सर हे त्याचे आई बाबाच असतात आणि पहिले हॅशटॅग हे हॅशटॅग आई आणि हॅशटॅग बाबाच असतात. बाळ हे आईबाबांच्या प्रत्येक सवयींचं मिरर इमेज असल्यासारखं असतं. त्यामुळे मुलांमध्ये जे बदल आपल्याला घडवायचे असतील, त्यांना ज्या सवयी लावायच्या असतील त्या आधी आपल्याला स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. मग आता या सवयींचे 3 प्रकार म्हणता येतील. पहिलं असतं भावनिक वाढ किंवा इमोशनल ग्रोथ, दुसरं आहे फिजिकल सवय आणि तिसरं आहे सामाजिक जाण किंवा सोशल अवेअरनेस. आता पहिले वळूया भावनिक वाढ किंवा इमोशनल ग्रोथ कडे. बाळाचं पहिलं जे प्रायमरी मेंटल फ्रेमवर्क असतं किंवा व्हॅल्यू सिस्टीम असते ही आईच्या पोटात असताना प्रेग्नन्सीमध्येच होते. बाळाची मानसिक वाढ ही बहुतांश आईच्या पोटातच पूर्ण होते आणि मग नंतर डिलिव्हरी नंतर फक्त तीच रीक पुढे ओढली जाते. त्यामुळे बाईला प्रेग्नंट असताना जास्तीत जास्त तणावमुक्त वातावरण कसं देता येईल ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता डिलिव्हरी नंतर बाळांचा मानसिक विकास होण्याकरता शक्यतो मुलांसमोर भांडणं करू नये किंवा घरात वादविवाद होऊ नये. त्यामुळे बाळांची मानसिक विकास खुंटतो असं मानलं जातं. तसंच राग व्यक्त करताना आपण तो कोणत्या पद्धतीने व्यक्त करतोय याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे मुलं 2 एक्स्ट्रीमवर घडू शकतात. एक, ती अतिशय रागीट होतील किंवा दुसरं, ती अचानक कोशात जातील आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होईल. आता आत्मविश्वासाबद्दल बोलायचं झालं तर मुलं जेव्हा म्हणतात की हे काम मी माझं करतो, तेव्हा त्यांना ते करू द्यावं. आपण ते कसं करतायत ह्याच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवावं, पण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. याचं उदाहरण थोडक्यात द्यायचं म्हटलं तर हृदयने मला एक दिवस सांगितलं की तुझ्या क्लिनिक पासून मी आजीकडे एकटा जातो. आता त्यावेळेला त्याला नाही म्हणण्यापेक्षा मी त्याला सांगितलं की ठीक आहे तू जा, आणि मी लपून त्याच्या मागून जात होते. त्याला जाताना मी सांगितलं की तू डावीकडे उजवीकडे बघ, वाहनं बघ, पण त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि अगदीच त्यांना नाही झेपलं तरी त्यांना तो नकार पचवण्याची किंवा अपयश पचवण्याची पण सवय होते. कारण शेवटी फेल्युअर ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी कला आहे किंवा नकार पचवणं ही खूप मोठी कला आहे आणि ती आपण मुलांमध्ये घडवणंही गरजेचं आहे. आता जर घरामध्ये 2 भावंड असतील तर त्या दोघांमध्ये भेदभाव किंवा दुजाभाव न करता, पार्शालिटी न करता दोघांना समान वागणूक देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यामधलेच एकमेकांमधले संबंध चांगले राहण्याला मदत होईल आणि हे शिवधनुष्य हे आई वडिलांनाच पेलवायचं असतं. तसंच नकार ऐकण्याची आणि ते पचवण्याची सवय मुलांना लहान वयात लावणं गरजेचं आहे. आजकाल मोस्टली सगळ्यांना एकच बाळ असतं, त्यामुळे ते बाळ अख्ख्या घरावर राज्य करत असतं. त्यामुळे त्याने काही तोंडातून शब्द काढला की ती पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखी मानली जाते आणि त्याच्या त्या मागण्या पुरवल्या जातात. पण हे पुढे जाऊन शक्य होत नाही. त्यामुळे तो नकार पचवण्याची त्यांना लहान वयात जितकी सवय लागेल तितकं त्यांना पुढे जाऊन ते सोपं जाईल. तसंच त्यांना वाचन, कला यांची आवड लावा. अगदी लहान वयापासून मुलांना वाचनाची सवय लावता येते. अगदी 3 महिन्याचा हृदय असताना मी त्याच्याकरता मोठ्या मोठ्या चित्रांची पुस्तकं आणली होती आणि तो ती इतक्या सुंदर पद्धतीने बघायचा की हळूहळू त्याला त्या गोष्टी बघण्याची सवयच लागली. किंवा गाणी ऐकायला लावा किंवा अशा वेगवेगळ्या त्यांच्या कलांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाइमही आपोआपच कमी होईल. आता शिस्तीबद्दल बोलायचं झालं तर शिस्त किंवा डिसिप्लिन हा आपल्याकडे खूप निगेटिव्हली घेतला जाणारा शब्द आहे. पण ऍक्च्युली शिस्त म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत आणि ती आपण जितक्या लहानपणी लावू तितकी चांगली असते. आपण काय करतो, लहानपणी आत्ता एवढ्या लहान वयात कोण शिस्त लावेल असं म्हणतो आणि अचानक मुलं मोठी झाल्यानंतर त्याला आपल्याला असं वाटतं की अरे याला काहीच शिस्त नाहीये.
पण लहानपणीच ह्या गोष्टीकडे कानाडोळा न करता त्यांना त्यांची खेळणी त्यांची भरू द्या, किंवा बाहेरून आल्यानंतर चपला शू रॅकवर ठेवू द्या. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिस्त लावायला तुम्ही सुरुवात केली तर ते हळूहळू स्वतःलाच शिस्त लावायला लागतील आणि ते तुमच्याकरता जास्त सोपं जाईल. आता ही झाली मानसिक किंवा सवयींबाबतची शिस्त. तसंच फिजिकल हॅबिट्स मध्ये बाहेरून आल्यानंतर किंवा शाळेतून आल्यानंतर स्वतः दप्तर ठेवणं, किंवा डबा बाटली स्वतःची भरणं, किंवा कपडे अंगावरून काढल्यानंतर ते मशीन मध्ये टाकणं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही शिस्त लावू शकता. आता वळूया शारीरिक सवयी किंवा फिजिकल हॅबिट्स कडे. शारीरिक सवयी ह्या अगदी रोज ब्रश करणं, अंघोळ करणं, स्वच्छता ठेवणं, ह्या गोष्टींकडून ते स्वतःच्या गोष्टी स्वतःच्या जागेवर ठेवणं, नीट ठेवणं इथपर्यंत येतात. तसंच मुलांना मैदानी खेळ किंवा व्यायाम किंवा सायकल चालवणं ह्याचीही सवय लावा. ह्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम आपसुकच कमी होईल, कारण त्यांना ह्या सगळ्या मैदानी खेळांची किंवा सायकलची गोडी लागायला लागेल. तसंच आपण जेव्हा मुलांबरोबर घरी एकटे असतो तेव्हा तो रिकामा वेळ आई वडिलांनीही मोबाईलवर किंवा टीव्ही बघत न घालवता मुलांबरोबर बसा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, त्यांना गोष्टी सांगा, किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी कुकिंग करा, कोणती तरी वेगळी ऍक्टिव्हिटी करा, किंवा अशा अनेक गोष्टी, बोर्ड गेम खेळणं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. यामुळे त्यांना स्क्रीन टाइम पेक्षा तुमच्या बरोबर वेळ घालवण्यात जास्त आनंद यायला सुरुवात होईल. आता वळूया सामाजिक भान किंवा सोशल अवेअरनेस कडे. सामाजिक भान हे अगदी आपण आपल्या घराचा उंबरा ओलांडतो तेव्हा धाडकन दार लावताना मागून कोणी येत नाहीये ना याची खबरदारी घेणं इथपासून चालू होतं. मग ते रस्ता ओलांडताना ट्रॅफिक सिग्नल पाळणं असो, एखाद्या अनोळखी व्यक्तीला पटकन मदत करणं असो, आणि हे सगळं करताना माणसं ओळखायला शिकणं असो, या सगळ्यात तुम्हाला सामाजिक भान असणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्याचं एक्सपोजर मुलांना लहानपणीपासून देणं गरजेचं आहे. मुलं लहानपणीपासून बघत असतात की आपले आई बाबा बाहेर जाऊन लोकांशी कसं बोलतात, चार चौघात कसं वागतात, चार चौघात कसे मिसळतात, आणि ते बघून जसंच्या तसं मुलं आपल्याला रेप्लिकेट करत असतात. त्यामुळे आपण बाहेर पडल्यानंतर आपण कसे वागतो आहोत, आपण काय करतो आहोत, या सगळ्याकडे खूप डोळसपणे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच बाहेरचं जग दाखवल्याचा दुसरा फायदा हा होतो की आपण जे मुलांना घरात सांगत असतो त्याच गोष्टी त्यांना बाहेर दिसल्यानंतर त्यांना त्या पटायला मदत होते. सरते शेवटी आपण सोशल ॲनिमल्स आहोत, त्यामुळे आपण समाजाचं काही देणं लागतो. आपण ज्या मुलांना घडवणार आहोत त्यातून पुढची अख्खी पिढी घडणार आहे. त्यामुळे त्यांना खूप जागृतपणे आणि डोळसपणे घडवणं आणि त्यांच्या सवयी, कोणत्या सवयींना जोपासायचं आणि कोणत्या सवयींना मुरड घालायची हे ठरवणं गरजेचं आहे. याकरता त्यांना थोडंसं ओरडायला लागलं तरी त्याच्यात आई वडिलांना वाईट वाटण्याची गरज नाही. अगदी एका घरातल्याच दोन भावंडांच्या सवयी वेगळ्या असतील पण त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम्स एक असणं गरजेचं आहे. आणि शेवटी ही एक प्रोसेस आहे जी काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप बदलतच राहणार आहे आणि आपल्याला ते बदल करत राहणं गरजेचं आहे. सो इट इज अ प्रोसेस ऑफ लर्न, अनलर्न अँड रिलर्न. तर आजच्या भागात इथंच थांबते. तुमचे काही सजेशन्स असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या सॉर्टेड संस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत घडा आणि घडवत राहा. हॅपी पॅरेंटिंग.